या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो आणि ते पाहून ओंकार हसतच त्याला विचारतो की काय झालं अधिपती, अशी तुझी मध्येच कुठे तंद्री लागते, कोणाच्या आठवणींमध्ये हरवून गेलाय. आणि त्यावेळी अधिपती हसतच म्हणतो की अरे काही नाही, मला माझं आणि मास्तरीनबाईंचं बोलणं आठवलं. तुला माहिती आहे का, आम्ही दोघांनी आमच्या बाळाचं खूप प्लॅनिंग केलं होतं. अगदी काय नाव ठेवायचं हे सुद्धा ठरवलं होतं. मी आपलं काहीतरी साधं सोपं नाव सांगायचो आणि मास्तरीनबाई काहीतरी अर्थपूर्ण नाव सांगायच्या आणि मी त्यांना म्हणायचो की हे काय नाव आहे, बोलता बोलता जिभेचा तुकडा पडेल, काहीतरी आपण आपल्या बाळाचं साधं सोपं नाव ठेवू. पण त्या कुठे माझं ऐकतायत. आणि मग त्यानंतर तो अशाच सगळ्या आठवणी ओंकारला सांगू लागतो आणि ते ऐकून ओंकारसुद्धा हसत असतो. अधिपती म्हणत असतो की ओंक्या, कधीच वाटलं नव्हतं की माझ्यावर अशी वेळ येईल. मी आणि मास्तरीनबाईंनी आमच्या सुखी संसाराचं खूप स्वप्न रंगवलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला एक गोड मुलगी होईल, आमच्या घराचं गोकुळ होईल. पण बघ आता काय वेळ आली आहे आमच्यावर. मला कधीच वाटलं नव्हतं की मास्तरीनबाईंमध्ये आणि आमच्यामध्ये असा वाद होईल. कारण आत्तापर्यंत आमच्यामध्ये जी काही भांडणं झाली ती आम्ही लगेच सोडवलीसुद्धा. कधीच आम्ही राग मनात धरून ठेवला नाही. अगदी आम्ही मित्राप्रमाणे राहायचो. तुला तर सगळं माहितीच आहे ना. पण आत्ताच असं कसं घडलं काय माहिती. आणि त्यावेळी ओंकार अधिपतीला समजावतो की आत्ता तू जितक्या मनमोकळेपणाने माझ्याशी बोलतोयस ना, तितक्याच मनमोकळेपणाने वहिनींसोबत जाऊन बोल. तुमच्यातील गैरसमज दूर कर. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आता मी काही करणार नाही. मी सगळं काही वेळेवर सोपवून दिलंय. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा सगळं काही आपोआप घडेल. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की ठीक आहे. आणि मग त्यानंतर ओंकारला शिवानीचा फोन येतो आणि तो लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे अक्षरा त्या बाळांचे पोस्टर बघत आठवणींमध्ये हरवून जाते. आई तिला विचारत असते की काय झालं, तर अक्षरा म्हणत असते की काही नाही, अधिपतींचं बोलणं आठवलं. आणि मग ती तिच्या आईला तिने आणि अधिपतींनी बाळाचा काय काय विचार केला होता हे सांगू लागते. ती म्हणत असते की अधिपतींनी तर ठरवलंच होतं की बाळाचा सांभाळ ते करणार. ते मला म्हणायचे सुद्धा की मास्तरीनबाई तुम्ही शाळेत जा, बाळाजवळ मी थांबेल, त्याला मी सांभाळेल. आणि आता बघ, जेव्हा मला त्यांची गरज आहे, जेव्हा बाळाची न्यूज कळाली आहे, तेव्हा ते माझ्यासोबतसुद्धा नाही आहेत. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून आईला वाईट वाटतं. तर अक्षरा म्हणत असते की मला कधीच वाटलं नव्हतं की आमच्यावर अशी वेळ येईल. मला लवकरात लवकर ही बातमी अधिपतींना सांगायची आहे. मला हे सगळं विसरून जायचे आणि आमच्या संसाराला नव्याने सुरुवात करायची. मला फक्त आणि फक्त त्यांच्यासोबत राहायचं आहे. आणि ते ऐकून आई म्हणते की अक्षरा, जर तुझ्या मनात असेल ना, तर तू जा पुन्हा तुझ्या सासरी. तू अधिपतींसोबतच सुखी राहशील. आम्ही तुला काही बोलणार नाही. तुझी इच्छा असेल तर तू परत जा. आणि ते ऐकून अक्षरा तिच्याकडे बघतच राहते. दुसरीकडे अक्षराचे बाबा त्या मदनला जाऊन भेटतात. ते विचारत असतात की काय झालं, तुम्हाला इथे का बोलावून घेतलं. तर तो म्हणत असतो की बाबा प्लीज तुम्ही बसा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर बाबा म्हणतात की अरे मग सरळ घरी यायचं ना. पण मदन म्हणतो की नाही, तिथे अक्षरा असती तर मला तुमच्यासोबत नीट बोलता आलं नसतं, म्हणून मी तुम्हाला बाहेर बोलावून घेतलं. त्यामुळे बाबा विचारतात की काय झालं आहे, तू काही लग्न वगैरे करतोयस की काय. तर मदन म्हणत असतो की नाही, मला तुमच्यासोबत अक्षराबद्दल बोलायचं होतं. तर बाबा विचारतात की काय बोलायचं होतं तुला. आणि त्यावेळी मदन म्हणू लागतो की तुम्ही प्लीज राग येऊ देऊ नका. मात्र मला असं वाटतं की तुम्ही अक्षराला पुन्हा त्या अडाणी माणसाच्या घरी नका पाठवू. कारण त्या माणसाला ना अक्षराची काही किंमत नाही आहे. तो तिची थोडीसुद्धा रिस्पेक्ट करत नाही. तो तिच्याशी कसा वागतो हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. तर दुसरीकडे आई अक्षराला म्हणत असते की बाबांनी संक्रांतीच्या दिवशी तुझ्या घरी जे काही बघितलं त्यामुळे ते चिडले आहेत आणि त्यांनी तुला सांगितलं आहे की तू पुन्हा त्या घरी नाही जायचं. मात्र तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. आम्हाला आत्तापर्यंत असं वाटत होतं की तुला त्या घरामध्ये मान सन्मान मिळतो, तुला ते लोक त्या घरची लक्ष्मी मानतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी ते लोक तुझ्याशी कसं वागतात हे आम्हाला कळलं आणि याचाच बाबांना खूप जास्त त्रास होतोय. तर अक्षरा म्हणत असते की हो आई, पण या सगळ्यामध्ये अधिपतींची काय चूक आहे. कारण या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरी आहेत आणि अधिपतींना याबद्दल काही माहिती नाही आहे. तर अक्षराची आई म्हणत असते अगं पण अधिपतींनी कधीतरी त्यांच्या आईविरोधात स्टँड घ्यायला हवा ना. तर अक्षरा म्हणत असते की नाही नाही, ते तर शक्य नाही आहे. कारण भुवनेश्वरी मॅडम त्यांच्यापुढे चांगलंच वागतात, त्यांचं खरं रूप अधिपतींना माहितीच नाही आहे. आणि त्यावेळी मग आई तिला समजावते की हे बघ अक्षरा, जर असं असेल ना
तर मग तुला त्यांनासुद्धा ॲक्सेप्ट करावंच लागेल. कारण लग्न करणं म्हणजे फक्त आपल्या नवऱ्याचा विचार करणं नाही, तर त्याच्या घरचे जे लोक असतात त्यांचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. जर अधिपती भुवनेश्वरी मॅडमला त्यांची आई मानत असतील तर तुला त्यांना सासू मानावंच लागेल. त्यांच्याशिवाय तुझा संसार अपूर्ण आहे. तुला त्यांना सोबत घेऊनच पुढे जावं लागेल. आणि आईचं हे सगळं बोलणं ऐकून अक्षरा विचारात पडते. तर आई तिला समजावत असते की हे बघ, आम्हाला तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही आहे. तू तुझा निर्णय घे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की आई वडील म्हणून आम्ही दोघेजण कायम तुझ्या पाठीशी उभे आहोत. तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे. तर दुसरीकडे तो मदन अक्षराच्या बाबांना म्हणत असतो की तुम्ही प्लीज माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, पण मला जे वाटलं ना ते मी बोललो. मला कधीच असं वाटलं नव्हतं की अक्षराचं लग्न अशा घरात होईल ज्या घरात शिक्षणाला काही किंमत नाही आहे. आणि त्यावेळी तिचे बाबा म्हणतात की या सगळ्यामध्ये ना माझी चूक आहे. मी तिच्या लग्नाची खूप घाई केली. माझ्यावर प्रेशर होतं. मला माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं आणि त्यावेळी ती काहीच बोलली नाही. मीच तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तर मदन म्हणत असतो की बाबा, या सगळ्यात माझीसुद्धा चूक आहे. मला तर असं वाटतं की त्यावेळी मी अक्षराच्या अटी मान्य करून इथे थांबलो असतो ना तर ही परिस्थिती आलीच नसती. दुसरीकडे ओंकार आणि शिवानी बोलत असतात. शिवानी ओंकारला सांगत असते की तुझ्या आईबाबा आणि माझे आईबाबा सतत बाळाबद्दल विचारत असतात. आपल्या लग्नाला आता 5-6 वर्ष झाली आहेत. आपण आता तरी बाळाचा सिरियसली विचार करू. परंतु तो ओंकार म्हणत असतो की आत्ता कुठे आपण सेटल होतोय, इतक्यात आपण बाळाचा विचार करायला नको. आणि याच गोष्टीवरून ते दोघेजण एकमेकांशी वाद घालत असतात. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि हसतच म्हणतो की बाबांनो, तुम्ही तरी नका भांडू. आम्ही दोघेजण भांडतोय ना तेवढं पुरेसं आहे. आणि मग त्या दोघांचे पडलेले चेहरे बघून तो विचारतो की काय झालं. जर काही पर्सनल असेल तर नाही सांगितलं तरी चालेल, पण प्लीज भांडू नका. आणि त्यावेळी ओंकार म्हणतो की असं काही नाही आहे. आणि मग तो बाळाचा विषय अधिपतीला सांगतो. तर अधिपती त्याला समजावतो की हेच योग्य वय आहे. आत्ताच बाळाचा विचार कर. उगाच पैशांचा, लोनचा वगैरे विचार करू नको. घरातील मोठी माणसं सांगतात ना तेच बरोबर आहे. योग्य वेळेत सगळं काही व्हायला हवं. आणि त्यानंतर शिवानीसुद्धा ओंकारला हेच समजावते. दुसरीकडे अक्षराचे बाबा मदनला म्हणत असतात की खरंच अक्षराच्या बाबतीत ना मी खूप मोठी चूक केली आहे, पण आता मी ती चूक पुन्हा करणार नाही. तिचा निर्णय ती स्वतः घेईल. मी यावेळी तिला तिचा वेळ देणार आहे. तिच्या आयुष्यात तिने पुढे काय करायचं हे ती स्वतः ठरवेल. तर तो मदन म्हणत असतो की बाबा, मला असं वाटतं की त्यावेळी मी अक्षराच्या सगळ्या अटी मान्य करून भारतातच थांबायला हवं होतं. जर मी तसं केलं असताना तर आजचं चित्र काहीतरी वेगळंच असतं. अक्षराला इतकं सगळं सहन करावं लागलंच नसतं. तर दुसरीकडे ती दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते आणि तिला सांगते की त्या संकेतच्या आईवडिलांनी तक्रार करायला नकार दिला आहे. कारण अधिपतींनी त्यांना सांगितलं आहे की काही झालं तरी तक्रार करायची नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी काळजीत पडते. दुर्गी म्हणत असते की ती मास्तरीणबाई या घरातून तर गेली, पण अधिपतींच्या मनातून तर काही जात नाही. अधिपती एखाद्या कवचाप्रमाणे तिच्या सभोवताली आहे. आपण तिचं काही वाकडं करू शकत नाही. आपला हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झाला. आता आपण तिला कशात अडकवायचं. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की आता जे काही घडलं त्याचा विचार तू मनातून काढून टाक. आपल्याला आत्ता जशी संधी मिळाली होती तशी संधी पुढे सुद्धा मिळेल. मग बरोबर त्या मास्तरणीला अडकवू. त्यामुळे दुर्गी गप्प बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराचे बाबा मदनला सांगतात की अक्षरा आता एकटी नाही आहे, तर तिच्या पोटात तिचं आणि अधिपतींचं बाळ वाढते. आणि त्यावेळी तो मदन म्हणतो की बाबा, मी अक्षराला तिच्या बाळासोबत स्वीकारायला तयार आहे. कधीच तिला अंतर देणार नाही. तर दुसरीकडे अक्षराची आई देवाकडे प्रार्थना करत असते की तिला तिचं सुख मिळू दे. आणि त्याचवेळी अक्षराची आणि अधिपतींची भेट होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.